तर अनिकेत शेलार आणि अनिकेत सुतार अशी सलामीची जोडी आणि गोलंदाजी करण्यासाठी साई श्रद्धा संघाकडनं पहिला गोलंदाज येतोय आदित्य. राईट आर्म ओव्हर द विकेट आदित्य. अनिकेत शेलारसाठी मोठा फटका आहे आणि सरळ चेंडू निघून जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आणि पहिल्याच चेंडूवर खातं खोललं जातंय. अनिकेत शेलार याचं स्कोरिंग सुरू होते. बाजी वॉरियर्स संघाची सुरुवात होते. बिनबाद 4. आदित्य पुन्हा एकदा मोठा फटका आहे. शेपटी झोन मध्ये चेंडू सरळ निघून जातो एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. दोन चेंडूवर 2 मोठे फटके. संघाची धावसंख्या 8. पुन्हा एकदा चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकलून दिलाय. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षण दूर आहे. चेंडू अडवला जातो. चेंडू फेकी होते. दरम्यान दोन्ही फलंदाज 1 धाव पूर्ण करतायत संघाच्या खात्यामध्ये. 1नी धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 9. आदित्य पुन्हा एकदा यावेळेस अनिकेत सुतार असणार आहे. फुल टॉस चेंडू मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. 9ची खून होते. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. डबल स्पीकर्समध्ये संघ जाऊन पोहोचतोय. बाजी वॉरियर्स. बिनबाद 10. आदित्य पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग लेगच्या दिशेने निघून जातो. क्षेत्ररक्षण थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण होते. दरम्यान चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना अडवण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही क्षेत्ररक्षक. चेंडू अडवला जातो शेवटच्या क्षणामध्ये आणि चेंडू फेकी होते. दरम्यान दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 2नी धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 12. आदित्य पुन्हा एकदा अनिकेत सुतारसाठी आणि चेंडूला स्विंग करण्यात आलेला आणि झेल मात्र प्रेक्षक टिपतायत. झेल टिपला जातोय. 200 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे आपल्याला थोड्याच वेळात. 100चं सॉरी. ज्या प्रेक्षकाने हा चेंडू पकडलाय, झेल पकडलाय, त्या प्रेक्षकाला विनंती असेल की सामना संपल्यानंतर आपण लगेचच इकडे यायचंय. नाव आमच्याकडे पाठवून द्यायचंय आपलं. विशाल नंतर यायचंय, नंतर आता नाही. आदित्य पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे. झेल होतोय आणि फलंदाज फेल होतोय. अनिकेत सुतार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1/18 अशी धावसंख्या आहे. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बाजी वॉरियर्स संघ चांगल्या स्थितीमध्ये. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी मयूर सुतार येतोय गोलंदाजी करण्यासाठी. अनिकेत सरसावलाय मात्र चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात येत नाहीत. बाकीचं उर्वित काम यष्ट्यांच्या मागे यष्टिरक्षकाने चोख बजावलंय. चेंडू निर्धाव होतोय. मयूर पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवर 8-9 पावलांचा छोटासा रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा अनिकेतसाठी. अनिकेतने चेंडूला उंचावरून टोलवण्यामध्ये यश आले. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू मात्र अडवला जातोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. असं वाटत होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी निघून जातो की काय, मात्र चेंडूला आतमध्ये रोखण्यामध्ये यश आलंय. चेंडू अडवला गेलाय.
काय 2 धावा काढल्या. दरम्यान 2 धावा पळून काढल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या वाढली. पाय लागला. षटकार देण्यात येतोय आणि 6 धावांची संघाची धावसंख्या वाढली जाते. 24. पुन्हा एकदा चेंडूला कट करण्यात आलेला आहे. चेंडू निघून जातोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. पॉईंटचं क्षेत्ररक्षण चेंडूला अडवतो. दरम्यान 1 धाव पूर्ण होते. 1 नी धावफलक पुढे सरकला जातोय. 1 बाद 25. ला 6 तर जाऊ दे. ए बाका जाऊ दे. एक केवढ्या नव्हता. ते दिला रे म्हणून. मयूर पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. यावेळेस छान चेंडू आहे. गुंडले स्पॉटवर टाकला चेंडू. थोडासा उचली घेणारा चेंडू निघून जातोय यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज डावकुरा फलंदाज आहे. विदेश फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. 1 बाद 25. मयूर पुन्हा एकदा विदेशसाठी. विदेश सरसावल्यात. मिड विकेटच्या दिशेने चेंडूला टोलवण्यामध्ये यश आले. पहिली धाव अतिशय वेगात घेतलेले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही कारण चेंडूवर आणि यावेळेस 2 थ्रोच्या रूपात धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. थोडासा खराब थ्रो. अन्यथा 1 विकेट प्राप्त करण्याची संधी चालून आली होती. मात्र एकाच धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 नी धावफलक पुढे सरकला जातोय. 1 बाद 26. दूर दूर पांगलेलं क्षेत्ररक्षण एसटीच्या मागे आणि सर्कलच्या आतमध्ये उभे असलेले 3 क्षेत्ररक्षक. यावेळेस मयूर यांनी टाकला चेंडू खोलवर. टप्प्याचा चेंडू हलक्या चेंडूला कट करण्यात आले. चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये निघून जातो. पॉईंटचे क्षेत्ररक्षण चेंडूचा पाठलाग करतो. चेंडू अडवला जातोय. दरम्यान दोन्ही फलंदाजांना संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्यासाठी. 2 नी धावफलक पुढे सरकला जातो. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 28. प्रेक्षकांच्या माहितीसाठी दुसरा सेमीफायनलचा सामना चालू आहे. रावण ग्रुप संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे आणि या सामन्यातील विजयी संघ अंतिम लढतीसाठी पात्र कुठला संघ ठरतो तो या दोन्ही संघांवर अवलंबून आहे. कुठला संघ विजयी ठरतो तो पाहायचा आहे. मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या आहे 1 बाद 28. आतापर्यंत जर विचार केला दोन्ही संघांबद्दल तर निश्चित करून दोन्ही संघांची वाटचाल चांगली म्हणावी लागेल. कारण 14 धावा प्रति षटकामागे आतापर्यंत बनवल्यात बाजी वॉरियर्स संघाने. स्थिती त्यांची चांगली आहे. उर्वित 2 षटकामध्ये आणखी जास्तीत जास्त धावा बनवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल कारण अनिकेत शेलार आणि विदेश दोन्ही फलंदाज मोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहेत. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजाला पसंती दिली जाते. तिसरा गोलंदाज असणार आहे राहुल आणि राहुल समोर फलंदाज असणार आहे विदेश. विदेश सरसावलाय मात्र हवेत चेंडू आहे. झेल टिपला जात नाही. एक सोपा झेल होता मात्र झेल सुटतोय आणि फलंदाज 1 धाव पूर्ण करतो विदेश आणि 1 नी धावफलक पुढे सरकला जातोय. 1 बाद 29. पहिल्या चेंडूवर एक मोठा आघात होतो की काय असं वाटत असताना शेवटच्या क्षणामध्ये झेल सुटला गेला. एक्स्ट्रा कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हरवर. आता मात्र अनिकेत शेलार असणारे फलंदाजी करण्यासाठी. चांगल्या प्रकारे फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. आतापर्यंत जर बघितलं तर अनिकेत शेलार याच्या बॅटच्या पट्ट्यातून चांगले फटके पाहाव्यास मिळालेत. तोच अनिकेत शेलार राहुलवर कुरझोरी करण्याचा प्रयत्न करतोय. राहुल छोटासा रनअप 4-5 पावलांचा रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. यावेळेस मोठा फटका आहे. पुलचा पॉवरफुल फटका.
6 धावांसाठी. एका षटकाराच्या मदतीनिशी संघाची धावसंख्या भराभर वाढली जाते. 1 बाद 35. राहुल पुन्हा एकदा अनिकेतसाठी. यावेळेस चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आहे, खूपच बाहेर आहे. पंच दखल घेत आहेत, खून करतायत की चेंडू खराब आहे, वाईट चेंडू आहे. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 बाद 36. 4 षटकांचा हा सामना आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना एक चांगल्या स्थितीमध्ये संघ पोहोचतोय. यावेळेचा मोठा फटका आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. एक बाद 42 अशी मजबूत स्थिती मध्ये जाऊन पोहोचतो हा संघ. राहुल पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून जातो लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. दोन चेंडूवर 2 षटकार आलेत आणि शेवटच्या चेंडूवर जर षटकार आला तर षटकारांची हॅट्रिक होईल. आणि भानुदास सेलारजीने पैशांची जी हे लावलेले आहे, जाहीर केलेले आहेत, ते पैसे पटकावण्याचा प्रयत्न करतो अनिकेत शेलार. यावेळेस चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आहे, खूपच बाहेर आहे. पंच दखल घेत आहेत, वाईटची खून करतायत. एका धावेने भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय 49 या धावसंख्येवर. यावेळेस षटकारांची हॅट्रिक होते. टीएमसी मध्ये ठाणा म्युनिसिपालिटीमध्ये मोठे साहेब आहेत, उच्चतम स्थानावर आहेत आणि त्यांच्याकडनं 3 षटकार अनिकेत शेलार यांनी लगावलेत. 4 धन्यवाद, सॉरी, 4 षटकार झालेले आहेत आणि डबल हॅट्रिक झालेले आहे त्यांच्या बॅटच्या पट्ट्यातून. धावसंख्या झालेली आहे 55. 1 बाद 55. पुन्हा एकदा मोठा फटका आणि पुन्हा एकदा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. धावसंख्या झालेले पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 61 आणि अनिकेत शेलार किती धावावर खेळतो आमचं स्कोअर टॅली करतायत. अतिशय प्रेक्षणीय खेळी, धुवाधार फलंदाजी होते, प्रेक्षणीय फलंदाजी होते अनिकेत शेलार यांच्याकडनं. आता मात्र विदेश याच्या बॅटला चेंडू चाटून उंच उडाला होता, मात्र झेल टिपला गेला नाही. 1 धाव दरम्यान दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय. 1 बाद 62. 46 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. नॉट आउट अनिकेत शेलार. 4 धावांची गरज असणार आहे त्याला आपल्या 50 धावा पूर्ण करण्यासाठी.
आणि ह्या वेळेस चेंडू मात्र चकवून जातोय, गंडवून जातोय यष्ट्यांच्या मागे. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू होतोय. आकाश पुन्हा एकदा शेवटचा गोलंदाज आहे आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आकाश पुन्हा एकदा यावेळेस खराब चेंडू एलेक्स्टमच्या बाहेर, खूपच बाहेर निघून जातोय. वाईट चेंडू होतोय. एका धाबेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय. 1 बाद 63. अनिकेतसाठी 50 धावा जर पूर्ण केल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक इथे जमा झाले आणि 50 फलकावर लागली जाते आणि 500 धावांचं पारितोषिक आपल्या पिताश्रीकडनं इथे जमा झालेत. सुदामजी शेलार यांच्याकडनं 500 रुपये जमा झालेत. धन्यवाद सुदामजी शेलार. 52 धावसंख्येवर नॉट आउट आहे हा फलंदाज. संघाची धावसंख्या झाली आहे 68. 68/1. आकाश पुन्हा एकदा मोठा फटका आहे. पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये कॅच घेण्याची संधी आहे प्रेक्षका. आता मात्र 58 या धावसंख्येवर बाद होऊन तंबूत परततो अनिकेत शेलार. प्रेक्षकांनी खेळाडूंनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायचंय. अतिशय चांगली फलंदाजी, प्रेक्षणीय फलंदाजी, धुआधार फलंदाजी. संघाची धावसंख्या आहे 2 बाद 74. प्रेक्षकांना पुन्हा विनंती असेल की टाळ्या वाजून स्वागत करायचं आणि प्रेक्षकांचं अभिवादन सुद्धा अनिकेत शेलार स्वीकारायचं आहे आपली बॅट वर करून. आकाश पुन्हा एकदा, आकाशाला भरारी घेणारा हा फटका मात्र हवेत आहे, झेलात रूपांतरित होतो आणि सुंदर झेल टिपला जातोय. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3 बाद 74. 75 धावांचं लक्ष ठेवलंय साई श्रद्धा संघासमोर. आता मात्र संधी मिळणार आहे डीजे मास्टर यांना आणि वैभव शेलार सुद्धा यांना विनंती असेल की अंतिम सत्रामध्ये टुर्नामेंट्स आलेले आहे. वैभव आपण समोर यायचंय. इकडे ना
18 18.75 50 18.25 18.25 4 षटकामध्ये प्रति षटकामागे आणि एक भलं मोठं असं आव्हान समोर ठेवून दोन सलामीचे फलंदाज मयूर आणि जिते योगेश अशी सलामीची जोडी मैदानामध्ये वाटचाल करते. लाव रे भाऊ गाणी. कॅमेरामॅनला जरा विनंती असेल की ये मॅच होऊ दे नंतर दुसरे एक ओव्हर झाल्या हो. ए गाडी मुंडे ऐसी घुमाना. पंचांचा इशारा येतोय, खेळाला सुरुवात होते. योगेश फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज विदेश तयारी करतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. 75 धावांचा पाठलाग करताना साई श्रद्धा संघाची सलामीची जोडी मयूर सुतार आणि योगेश. पॉवर प्लेचं षटक म्हटल्यानंतर एष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक थोडासा डीप. ऑफ साईटवर जर नजर टाकली, एक क्षेत्ररक्षण गली, एक पॉइंट, एक शॉट कवर, एक शॉट एक्स्ट्रा कवर, एक शॉट मिड ऑफ असं ऑफ साईडचे क्षेत्ररक्षण. ऑन साईटवर जर नजर टाकली दरम्यान विदेश याचा पहिला चेंडू मिड ऑफच्या दिशेने चेंडू ड्राईव्ह करण्यात आला. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवून निघून जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर चौकारानिशी आपलं खातं खोललं जात आहे आणि आपल्या संघाची स्कोरिंग सुरू होते. बिनबाद 4. 75 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूचा भरपूर समाचार घेतला जातोय आणि पहिल्या चेंडूवर 4 धावा मिळत आहेत. थोडंसं क्षेत्ररक्षण करण्याची संधी होती, मात्र तसं काय चित्र दिसलं नाही. दरम्यान विदेश पुन्हा एकदा योगेशसाठी हलवार चेंडूला ढकलण्यात आले. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू निघून जातोय. एक्स्ट्रा कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हरवर चेंडू अडवला जातोय. दरम्यान दोन्ही फलंदाजाने एक चोरटी धाव पूर्ण केली आपल्या संघाच्या खात्यामध्ये. एकनी धावफलक सडकला जातो पुढे. बिनबाद 5. विदेश पुन्हा एकदा आता मात्र फलंदाज मयूर सुतार असणार आहे. शॉर्ट चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. बाकीचा काम यष्टीरक्षक पूर्ण करतो अनिकेत शेलार आणि चेंडू परत करतोय आपला साथी क्षेत्ररक्षणाद्वारे मार्फत गोलंदाज विदेश याला. धावसंख्या आहे 5. विदेश पुन्हा एकदा खराब चेंडू आहे आणि खराब चेंडूवर मोठा फटका आहे. चेंडू लॉंग लेगच्या दिशेने निघून जातो सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या आहे 9. विदेश पुन्हा एकदा यावेळेस चेंडूला चांगला फटका आहे. चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी.
पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र 14 धावा वसूल करण्यामध्ये यश आले दोन्ही फलंदाजांना. आता उर्वरित 3 षटकामध्ये 61 धावांची गरज असणार आहे. 61 धावांची गरज असणार आहे. आता मात्र सरासरी थोडीशी वाढलेली दिसते. 20च्या वर सरासरी थोडीशी पुढे गेलेली दिसते, कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यानंतर थोडीशी सरासरी लगेच वाढते. प्रत्येक चेंडूमागे सरासरी वाढणार आहे, कारण प्रत्येक चेंडूमागे मोठे फटके मारावे लागणार आहेत. एका दुहेरी जर धाव आली तर सरासरी ही वाढणार आहे साई श्रद्धा संघासमोर. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी संघाचा संघनायक आणि संघ मालक म्हटलं तरी वागवं ठरणार नाही. अनिकेत शेलार येतोय स्वतः. मागच्या मॅचमध्ये जर बघितलं तर अनिकेत शेलारवर मोठे फटके मारण्यात आले होते, मात्र तोच अनिकेत शेलारने मोठे फटके मारत आपल्या संघाला विजयी करून दिला होता. अनिकेत राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. योगेश असणारे फलंदाज. चांगला फटका आहे, बॉलरच्या डोक्यावर चेंडूला सरळ मारण्यामध्ये यश आलंय. चांगली क्षेत्ररक्षण सुद्धा होते, अप्रतिम दर्जाचं. 1च धाव मिळते. योगेश याला 1 धाव मिळते. साई श्रद्धा संघाला 1नी धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 15. अनिकेत शेलार. आता मात्र मयूर सुतार असणारे फलंदाज. पुल करण्यात आलेल्या चेंडूला अप्रतिम फटका आणि चेंडू झेलला जातोय. मानव सुतार याने चेंडू झेललाय. मानव सुतार सामना संपल्यानंतर आपण इकडे लगेचच यायचं आहे, कारण भानुदास शेलार यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे प्रेक्षकांसाठी. सीमारेषेच्या बाहेर जर चेंडू झेलला जातोय तर भानुदास शेलार यांच्याकडनं लगेचच 100 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे आपल्याला. आतापर्यंत 2 क्षेत्ररक्षकांनी 2 झेल टिपलेले आहेत. यावेळेस ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी अनिकेत. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. टप्पा पडल्यानंतर आणखी बाहेर जातो आणि चेंडू वाईट होतो. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1नी धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 22. बिनबाद 22. 75 धावांचा पाठलाग करताना साई श्रद्धा संघ. अनिकेतने टाकला हा चेंडू. पुन्हा एकदा टर्न करण्यात आलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू निघून जातो, जमिनीला घासत पुसत. 4 धावांसाठी आवड मला ज्याची मी त्या चारने धावफलक पुढे सरकला जातो साई श्रद्धा संघाचा. 26. अनिकेत पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि स्विंग करण्यात आलेल्या चेंडूला 6 धावांसाठी. बिनबाद 32. 32 पर नो लॉस साई श्रद्धा. पुन्हा एकदा मोठा फटका. प्रेक्षकांना संधी आहे झेल टिपण्याची, मात्र चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. सॉरी 75 धावांची गरज आहे आणि अर्धी मंजिल पूर्ण होते साई श्रद्धा संघाकडनं.
अनिकेत पुन्हा एकदा चेंडूला क्विक करण्यात आलेले यावेळेस चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय 6 धावांसाठी. थँक्यू डीजे मॅन. धावसंख्या झालेल्या पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 45 बिनबाद 45. आता मात्र उर्वरित 2 षटकामध्ये जिंकण्यासाठी 30 धावांची गरज असणार आहे. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर 19.25च्या सरासरीने वाटचाल करावी लागणार होती. नंतर दुसऱ्या षटकामध्ये बरोबर 20.25च्या सरासरीने वाटचाल करावी लागणार होती. मात्र आता तिसऱ्या षटकामध्ये बरोबर 30 धावा प्रति षटकामागे बनवाव्या लागणार आहेत. म्हणजे जी गती आहे तिसऱ्या षटकामध्ये थोडीशी खाली येताना दिसते. पहिल्या षटकामध्ये 19 होती, दुसऱ्या षटकामध्ये 20च्या वर होती आणि तिसऱ्या षटकामध्ये आता 15वर येऊन ठेपले. गोलंदाज अनिकेत सुतार आणि मोठा फटका आहे. झेल टिपण्याची मोठी संधी आहे. झेल टिपला जातोय आणि मोठा फलंदाज बाद होतोय. पहिली विकेट पडते 45 या धावसंख्येवर. डीजे मास्टर. थँक्यू वैभव शेलारसाठी 100 रुपयाचं पारितोषिक सुदामजी शेलार यांच्याकडनं इथे आलेले आहेत, आमच्याकडे जमा आहेत. वैभव सामना संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. आणखी पैशांची बरसात होणार आहे शेवटच्या सामन्यामध्ये. तर धावसंख्या 1 बाद 45. शेवट अनिकेत सुतार यावेळेस चेंडू बॅटची कडा घेऊन मागे यष्ट्यांच्या मागे निघून गेला होता आणि धावबाद करण्याची मोठी संधी होती. मात्र एकच धाव मिळते आणि जमेची बाजू अशी असेल की मयूर सुतारला स्ट्राईक दिली गेले. 1 बाद 46 अशी धावसंख्या झालेली आहे. 75 धावांचा पाठलाग करताना चांगली फलंदाजी होते. खास करून मयूर सुतार थोडासा जखमी होताना दिसतोय आणि लगेचच पुन्हा एकदा तयारी करतोय फलंदाजी करण्यासाठी मयूर सुतार. कारण जखमी झालेला वाघ थोडा वेळ आपल्या गुहेत शांत बसतोय आणि पुन्हा जेव्हा तो निघतो तर त्याची तीच दहशत आणि तोच दरारा असतोय आणि मयूर त्याच पद्धतीने पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाजी करण्यासाठी. अनिकेत सुतार आहे मयूर समोर चेंडूपिकी करण्यासाठी आणि तोच दरारा आणि तीच दहशत. चेंडू झेलला जात होता मात्र निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. मध्ये 46 धाव. 10 चेंडूत 46 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय मयूर सुतार. 50 साठी 4 धावांची गरज आहे. मात्र यावेळेस 1 धाव तर पलून काढलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. 1नी धावफलक पुढे सरकला जातोय 53 या अंकावर. 1 बाद 53 75 धावांचा पाठलाग करताना
दोन संघामध्ये एक काटी की टक्कर होताना आपण बघतोय. अतिशय कडवी लढत दोघांमध्ये, सेमीफायनलची लढत आहे. विजेता संघ अंतिम फेरीमध्ये धडक मारणार आहे आणि अंतिम फेरीमध्ये धडक मारण्यासाठी दोन संघामध्ये मोठं युद्ध होताना आपण पाहतोय. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी फलंदाज असणारे आकाश 1 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. 47 या धावसंख्येवर नॉट आउट असलेला नॉन स्ट्रायकरला मयूर सुतार. अनिकेत सुतार आकाशसाठी खराब चेंडू, मोठा प्रहार आणि 9 चेंडू होतोय. दरम्यान दोन्ही फलंदाज 1 धाव पूर्ण करतायत. स्ट्राईक मात्र मयूरला मिळते. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होतात. 2 धावफलक पुढे सरकला जातोय. 55 1 बाद 55. आता मात्र उर्वरित काही चेंडूमध्ये 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 8 चेंडूमध्ये साई श्रद्धा संघाला हा सामना जिंकण्यासाठी 20 धावांची गरज असणार आहे. मयूरला मात्र 4 धावांची गरज असणार आहे 50 करण्यासाठी आणि मयूरची 50 फलकावर लागली जाते. अभिवादन करतो मयूर, प्रेक्षकांचं अभिवादन करतो. टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत केले जाते. सुतारसाठी पुन्हा एकदा प्रमोदजी भोईर यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचा पारितोषिक आला. चेंडू पुन्हा एकदा निघून जातो सीमारेषेच्या बाहेर, जमिनीला घासत पुसत हसत हसत खेळत खेळत 4 धावांसाठी. तात्यांकडनं सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रमोदजी भोईर यांच्याकडनं सुद्धा 100 रुपये आले आहेत. संघाचे संघ मालक आहेत, संघ मालकांकडनं सुद्धा 100 रुपये आले आहेत. आणि सुदाम शेलार यांनी सुद्धा 100 रुपये पाठवलेत. आता मात्र धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 65. शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 6 चेंडूमध्ये बरोबर 10 धावांची गरज असणार आहे. मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं पहिल्या षटकामध्ये 19.25च्या सरासरीने वाटचाल करायची होती. दुसऱ्या षटकामध्ये 20.25च्या सरासरीने वाटचाल करायची होती. तिसऱ्या षटकामध्ये 14 पॉईंटच्या सरासरीने वाटचाल करायची होती आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये फक्त 10च्या सरासरीने सामना जिंकण्यासाठी गरज आहे साई श्रद्धा संघाला. अतिशय कडक मुकाबला 2 संघामध्ये होतोय. आता मात्र गोलंदाजाला गोलंदाजी चांगली टिच्चून मारा करावा लागणार आहे शेवटच्या षटकामध्ये. स्लॉक ओव्हरमध्ये आकाश आहे, रोहन शेलार संघाचा हा संघ मालक सुद्धा आहे आणि एक मोठी जबाबदारी आहे रोहन शेलारवर, कारण समोर फलंदाज आहे आकाश
आकाशला चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागणार आहे आणि यावेळेस चांगला चेंडू आहे, मात्र अनिकेत शेलार याला चेंडू अडवता आला नाही. दरम्यान दोन्ही फलंदाजाने एक धाव पूर्ण केली आपल्या संघाच्या खात्यामध्ये. एकनी धाव पुढे सरकला जातोय 66 या अंकावर, 1 बाद 66. आता मात्र शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडूवर 9 धावांची गरज. आता मयूर सुतार याला स्ट्राईक मिळते, एक जमेची बाजू म्हणावी लागेल. मी मगाशीच म्हटलं होतं मयूर याला स्ट्राईक पासून दूर ठेवावं लागेल, मात्र तसं काय झालेलं नाही. यावेळेस खराब चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, खूपच बाहेर. पंच दखल घेत आहेत, वाईटची खून होते, एका धावीची भर पडते. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय, 1 बाद 67. आता शेवटचे 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. सामन्याचं चित्र प्रत्येक चेंडू मागे बदलताना आपण पाहतोय. रोहन शेलार पुन्हा एकदा हळूहळू आपल्या धावपट्टीवर सज्ज होताना. मयूर सुतार फलंदाजी करतोय. चांगला चेंडू आहे, ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू. 1 धाव घेण्याचा प्रयत्न, 1च धाव मिळणार आहे. 1 धाव मिळण्याची संघाची धावसंख्या वाढते 68, 1 बाद 68. 75 धावांचा पाठलाग करताना आता मात्र शेवटचे 4 चेंडू असणार आहेत आणि 4 चेंडूवर 7 धावांची गरज असणार आहे. प्रत्येक चेंडू मागे गणित बदलतोय, गणिताचा आकडा बदलतोय. पुलचा फटका, पॉवरफुल फटका, षटकार. दोघांमध्ये बरोबरी झालेली दिसते. 74 धावा झाल्यात, 1 बाद 74. शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडूवर अंतिम फेरीमध्ये धडक मारण्यासाठी साई श्रद्धा संघाला फक्त 1 धावीची गरज. तीन चेंडू आहेत शेवटचे. तीन चेंडू आणि 1 धावीची गरज. दोघांमध्ये बरोबरी झाली दिसते. 74-74, 1 बाद 74. 75 धावांचा पाठलाग करताना साई श्रद्धा संघ विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन ठेपलाय. चेसिंग कंपल्सरी आहे म्हटल्यानंतर विजय लक्ष आवासून बसलाय. मात्र आणि क्लिकचा मोठा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातो. 6 धावांसाठी विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं तेवढंच गोडवे गावावे लागतील, कौतुक करावे लागेल.